या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर या चॅनलवर मॅथमॅटिक्सचे चॅप्टर्स म्हणजे 10वीचे, 11वीचे, 12वीचे हे एक्सप्लेन करण्यात येईल किंवा वेगवेगळे मॅथमॅटिकल कन्सेप्ट्स आहेत इंटरेस्टेड ते पण एक्सप्लेन करण्यात येईल येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीला आपण बघूया तर या चॅप्टरमध्ये सर्वात प्रथम आपण बघूया म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे नेमकं काय. तर अन इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल्स and the degree of each term containing variable is 1 is called a linear equation in two variables. म्हणजे an equation असा इक्वेशन की ज्यामध्ये टू व्हेरिएबल्स असणार. ते टू व्हेरिएबल्स कोणतेही असू शकतात. म्हणजे आता इथं दिलंय जनरल फॉर्म एक्स वाय कोणते असू शकतात, एम एन एक्स वाय ए बी असे कोणत्याही प्रकारचे व्हेरिएबल्स असू शकतात. बरं दुसरी कंडिशन काय तर द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. दुसरी कंडिशन तर काय, दुसरी कंडिशन काय तर त्या इक्वेशन मधल्या व्हेरिएबलची डिग्री 1 असायला पाहिजे. तर ते कसं तर इथं बघा ax plus by plus c is equal to 0 इज जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे काय तर हा x आणि y हे दोन व्हेरिएबल्स झाले तर त्याची पॉवर त्याचा जो पॉवर आहे तो 1 आहे. त्याचा पॉवर म्हणजेच काय तर डिग्री. तर ax plus by plus c is equal to 0 हे जनरल फॉर्म झाला लिनियर इक्वेशनचा. तर डिग्री म्हणजे काय तर एक्स आणि वाय या व्हेरिएबलचे पॉवर हे दोन्ही एक असायला पाहिजे मगच त्या इक्वेशनला आपण लिनियर म्हणू शकतो. तर इन टू व्हेरिएबल्स ए आता हे ए बी आणि सी आर रिअल नंबर्स. ए बी सी हे कोणतेही रिअल नंबर असू शकतात. म्हणजे निगेटिव्ह पण असू शकतात. झिरो कधी असतो त्याचं कंडिशन आपण खाली लिहिलं आहे. तर ए बी सी हा रिअल नंबर असू शकतात, निगेटिव्ह असू शकतात, पॉझिटिव्ह असू शकतात किंवा रॅशनल सुद्धा असू शकतात. रिअल नंबर म्हणजे सगळे नंबर्स त्यात आले. तर दुसऱ्या परत अजून एक कंडिशन काय बोथ ए अँड बी आर नॉट इक्वल टू 0 ऍट द सेम टाइम. म्हणजेच काय तर ए आणि बी दोन्ही एकाच वेळेला झिरो नसायला पाहिजे. कसं तर बघा ते कोणतीही कंडिशन तुम्हाला जर असं वाचण्यात आलं तर तुम्ही स्वतःला प्रश्न करा की का असं का, जर झालं तर काय होईल. तर समजा की ए आणि बी दोन्ही ऍट अ टाइम 0 झाले तर या जनरल टर्म मध्ये आपण बघूया ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर समजा की ए दोन्ही एकाच वेळेला 0 झाले तर काय होईल तर यामध्ये 0 ठेवा म्हणजे काय तर 0 इंटू एक्स प्लस 0 इंटू वाय प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे हे काय 0 प्लस 0 प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजेच काय तर c इज इक्वल टू 0. याच काय फायदाच नाही कारण हे लिनियर इक्वेशन आपल्याला फक्त व्हेरिएबल हे लिनियर इक्वेशन कशाला पाहिजे तर व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायला. जर आपण दोन्ही एकाच वेळेला 0 आले तर ते व्हेरिएबल्स राहणार नाही, त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स राहणार नाही. त्यामुळे दुसरी कंडिशन हे खूप महत्त्वाची आहे की ए अँड बी आर नॉट इक्वल टू 0 ऍट द सेम टाइम. एक 0 असू शकते, ए एक वेळेला 0 असू शकते किंवा बी एक वेळेला 0 असू शकते, पण दोन्ही एकाच वेळेला 0 असू शकत नाही. जर झालं तर ते व्हेरिएबल त्या इक्वेशन मध्ये नसणारच. आपल्याला हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये व्हेरिएबलची किंमत काढायची आहे, ते व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे. पण दोन्ही एकाच वेळेस 0 झाले तर त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स राहणार नाही तर व्हॅल्यू कशाची काढणार. त्यामुळे ही दुसरी कंडिशन जी आहे म्हणजे बोथ ए अँड बी आर नॉट इक्वल टू 0 ऍट द सेम टाइम हे खूप महत्त्वाचं कंडिशन आहे. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे डेफिनेशन आपण बघितलं आहे पण त्याचे एक्झाम्पल बघूया. 3x प्लस 4y प्लस 3 इज इक्वल टू 0 हे लिनियर इक्वेशन आहे का तर बघूया. तर ए बी सी हे तिन्ही रिअल नंबर आहेत, एक्स आणि वाय याचे पॉवर 1 आहे म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे. दुसरा 4x प्लस 6y प्लस 7 4x प्लस 6y इज इक्वल टू 7 हा लिनियर इक्वेशन आहे का तर आहे. का तर बघा ए बी सी हे तिन्ही रिअल नंबर आहेत, एक्स आणि वाय चे पॉवर 1 आहे म्हणजेच काय हा इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे. आता हे बघूया हे लिनियर इक्वेशन आहे का तर इथे 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 13. तर चेक करूया ए बी सी हे रिअल नंबर आहेत पण एक्स त्याचा पॉवर म्हणजे एक्स चा पॉवर 2 आहे ते आपल्याला नको आहे. कारण का त्या डेफिनेशन मध्येच दिलेलं आहे द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. म्हणजे प्रत्येक व्हेरिएबलच्या पॉवर 1 पाहिजे किंवा डिग्री 1 पाहिजे मगच त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणू शकतो. तर याचा पॉवर 2 आहे तर हे लिनियर इक्वेशन नाही. दुसरा एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल बघूया 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. तर हा लिनियर इक्वेशन आहे का
तर ते चेक करण्यासाठी सी हे नंबर आहे. पण पॉवर बघा, पॉवर कसं आता या तुम्ही इथं जसं तुम्ही आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करता ते तसंच तीच मेथड इथून अप्लाय करूया. म्हणजे काय तर 4y प्लस 5x अपॉन xy हे याचे सिम्प्लिफिकेशन हे झालं. म्हणजेच काय तर ह्याची पुढची स्टेप इथे लिहितो 4y प्लस 5x इज इक्वल टू 4 इंटू xy. म्हणजे हे डिव्हिडेशन मध्ये होतं, रेग्युलर मल्टिप्लिकेशन. तर हे लिनियर इक्वेशन आहे का, तर इथं बघू शकता तुम्ही की प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री 1 असायला पाहिजे. तर इथं आहे का, हे जी 1 आहे, हे जी 1 आहे. पण ह्याचं काय 4xy चं, तर पहिला पण ह्याच्या अगोदर आपण बघितलं होतं कंडिशन्स होते. जनरल फॉर्म काय होता, जनरल फॉर्म होता ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. या जनरल फॉर्म मध्ये xy ची टर्म ही नव्हतीच. ही xy ची टर्म या जनरल फॉर्म मध्ये नव्हतीच. त्यामुळं हा जो इक्वेशन आहे तो लिनियर इक्वेशन नाही. म्हणजे अशा टाईपचं जो इक्वेशन तुम्हाला भेटेल, जर तुम्हाला विचारलं जाईल की हा लिनियर इक्वेशन आहे का नाही, तर डोळे बंद करून तुम्ही लिहू शकता की हे लिनियर इक्वेशन नाही. तर कसं, तर इथे सिम्प्लिफिकेशन करू शकता. तर हा जनरल फॉर्म मध्ये येतो का, इथे जनरल फॉर्म आहे हा. तर या जनरल फॉर्म मध्ये xy ची टर्मच नाही आहे. त्यामुळं ही xy ची टर्म नसल्या कारणानं हा इक्वेशन लिनियर इक्वेशन नाही. तर असे काही एक्झाम्पल तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता, है ना. तर पुढचा मुद्दा आहे की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, तर टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ऍट द सेम टाइम, देन दे आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन्स. म्हणजे काय, टू लिनियर इक्वेशन्स म्हणजे दोन लिनियर इक्वेशन्स ज्यामध्ये टू व्हेरिएबल्स ऍट द सेम टाइम प्रेझेंट असतील. म्हणजेच काय, तर टू लिनियर इक्वेशन्स ऍट द सेम टाइम प्रेझेंट असतील तर त्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणतात. इथे एक्झाम्पल मध्ये बघू शकता, तर 3x प्लस 5y प्लस 26 आणि x प्लस 5y इज इक्वल टू 22 हे दोन्ही लिनियर इक्वेशन्स आहेत. हे दोन्ही लिनियर इक्वेशन ऍट द सेम टाइम म्हणजे दोन्ही एका वेळेस आपण इथे लिहिलो, म्हणजे हे हा सिस्टीम आहे, तर त्याला आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणतो. तर आता आपण एक्सरसाइज मधलं एक उदाहरण घेऊया. हे दोन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स आहेत. 2x - 3y इज इक्वल टू 9, 2x प्लस y इज इक्वल टू 13. तर हे दोन्ही आपण सायमल्टेनियस सॉल्व्ह करूया. हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी दोन मेथड आहेत. पहिले मेथड बघूया, तर मेथड नंबर 1. तर सर्वात प्रथम काय करूया, तर हे दोन्ही इक्वेशन लिहू इज इक्वल टू 9 हा झाला पहिला इक्वेशन. तर नंबरिंग करायचं आणि परत 2x प्लस y इज इक्वल टू 13 हा झाला दुसरा इक्वेशन. म्हणजे सर्वात प्रथम काय करायचं, मेथड 1 मध्ये दोन इक्वेशन ॲज इट इज लिहायचं, तर त्याला नंबरिंग करायचं. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. मेथड मध्ये नेमकं काय करायचं आहे, तर हे दोन्ही कोएफिशियंट बघायचे. y चे कोएफिशियंट 3 इथं 3 आहे -3, तर या इक्वेशन पण मध्ये पण 3 असायला पाहिजे. तर का, तर दोन्ही कॅन्सल करायला पाहिजे. तर कसं करायचं तर बघूया. इथं पण 3 आहे, या इक्वेशन मध्ये पण याचा कोएफिशियंट म्हणजे y चा कोएफिशियंट पण 3 पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, तर इक्वेशन 2 जो आहे त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे मल्टिप्लाय इक्वेशन नंबर मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 3 on both side, है ना. म्हणजे काय, तर ह्याचा कोएफिशियंट 1 होण्यासाठी म्हणजे याचा कोएफिशियंट 3 येण्यासाठी आपल्याला या दोन्ही साईडला, या इक्वेशनच्या दोन्ही साईडला 3 ने मल्टिप्लाय करायचं. तर कसं, तर इथं बघा पहिलं इक्वेशन काय, तर 2x - 3y हा पहिलं इक्वेशन झालं. आता काय करायचं आहे आपल्याला, आता मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3 म्हणजे 3 इंटू याला सुद्धा मल्टिप्लाय करायचं या टर्मला आणि या टर्मला सुद्धा मल्टिप्लाय करायचं 3. तर पहिलं इक्वेशन ॲज इट इज लिहिलं. दुसरं इक्वेशन काय, 3 इंटू 2 है ना. मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहित आहे, तर कंसामध्ये होत असतं. हे दोन्ही टर्मला सेपरेट होत असतं. म्हणजे या कंसामध्ये दोन्हीला सेपरेट मल्टिप्लिकेशन होत असतं. 3 इंटू 2 तर 6x, तर 6x प्लसला प्लस 3 इंटू y म्हणजे ह्याचा कोएफिशियंट आहे 1 म्हणजे 3 इंटू 1 3y आणि ह्याला 13. तर हा झाला तिसरा इक्वेशन. तिसरा इक्वेशन का, या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करून आपण हा इक्वेशन फॉर्म केलाय, त्यामुळे या इक्वेशनचा नंबर आहे तिसरा. तर आता काय करायचं, तर ऍडिंग इक्वेशन 1 and
3. तर इथे लिहायचं. आपण जो प्रोसिजर आपण करत असतो ना, तर त्याला वर्डिंग करणं गरजेचं आहे. कारण म्हणजे कसं, तर बघा, या इक्वेशनला पहिले या इक्वेशनला आपण 3 मल्टिप्लाय केलं, तर इतर लिहायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/3 ऑन बोथ साइड. हे का करणं गरजेचं आहे, तर तपासण्याला कळतं की तुम्ही नेमकं काय प्रोसिजर केलं. म्हणजे त्याला सुद्धा सहज जातं की तुम्ही काय प्रोसिजर केलं आणि कसं सॉल्व्ह केलं. तर इथं आपण दोन्ही ऍड करूया, म्हणजे ऍडिंग इक्वेशन्स 1 and 3 we get. आता ऍडिंग इक्वेशन 1 and 3 तर we get. आता लेफ्ट साइडला लेफ्ट साइड आणि राईट साइडला राईट साइड. लेफ्ट साइडला लेफ्ट साइड, राईट साइडला राईट साइड. मग लेफ्ट साइडला लेफ्ट साइड आणि राईट साइडला राईट साइड ऍडिंग करूया. तर इथे बघा, पहिल्या इक्वेशनचा लेफ्ट साइड म्हणजे 2x - 3y. हा झाला पहिल्या इक्वेशनचा लेफ्ट साइड. दुसऱ्या इक्वेशनचा लेफ्ट साइड, तर +6y + 6x + 3y. हा इज इक्वल टू परत राईट हँड साइड, पहिल्या इक्वेशनचा राईट हँड साइड आणि दुसऱ्या इक्वेशनचा राईट हँड साइड 39. हे दोन्ही ऍडिंग करायचं. आता येतं बघा, -3y आहे +3y. आता मी उदाहरण देतो इथे तुम्हाला. तर आता हेच असं असेल, म्हणजे 2x - 3 असेल, म्हणजे 3y च्या बदली -3 असेल, इथे मायनस आहे, परत +6x. हे दोन्ही टर्म सेम आहेत, त्यामुळे इथं मग समजा तुम्ही +3 असेल, तर याचं उत्तर काय येतं, तर आपण असं करतो. म्हणजे काय, तर +3 आणि -3 हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतात, म्हणजे 0 येतं, है ना. म्हणजे याचं उत्तर काय, म्हणजे 2x + 6x असं, है ना. म्हणजे तसंच प्रकारचं असं येतं बघा. म्हणजे हे सेम टर्म आहेत पण चिन्ह भिन्न आहेत, है ना. म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होणार, म्हणजे या दोघांचं व्हॅल्यू 0. 2x + 6x किती, तर 8x. आणि 9 + 39 = 48. इज इक्वल टू है ना. तर काय, 8x = 48. म्हणजेच काय, इथे लिहूया परत, 8x = 48, है ना. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये 8, इकडे गेला डिव्हिडेशन मध्ये होतं, डिवाइड होतं 48/8. तर 48ला 8 ने भागायचं, तर काय येतं आन्सर, x = 6. देअरफॉर x = 6. ही झाली पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू, म्हणजे x ची व्हॅल्यू आहे, x = 6. तर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालं, तर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कसं काढायचं, तर हा जो व्हॅल्यू आहे x = 6, तर या पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करायचं. म्हणजे काय लिहायचं, म्हणजे काय लिहिणार, तर पुटिंग x = 6 इन इक्वेशन 1, है ना. तर पहिलं इक्वेशन काय, तर 2x - 3y = 9. हा झाला पहिलं इक्वेशन. यामध्ये पुट करायचं, म्हणजे x = 6 यामध्ये सबस्टिट्यूट करायचं, म्हणजे 2 × 6 - 3y = 9. आता 2 × 6 12. परत इंटरचेंज, म्हणजे कसं इंटरचेंज, तर हा इकडे गेला प्लस, परत हा 9 इकडे आला, 12 - 9 3y, है ना. 12 - 9, तर 12 - 9 3 = 3y. दॅट इज, परत एकदा असं 3 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेला डिव्हिजन होणार, म्हणजे y = 3/3. Therefore आता y = 1, है ना. तर x = 6 आलं, y = 1, है ना. तर सोल्युशन द्यायचं शेवटी. त्याला जागा पुरत नाही म्हणून मी तर साईडला लिहित आहे. सोल्युशन इज x = 6, y = 1, है ना. तर x ची व्हॅल्यू काय, 6 आहे, y ची व्हॅल्यू काय, 1. It is also written in the form हे आपण दुसऱ्या प्रकारे पण लिहू शकतो. कसं, तर बघा, xy 6 म्हणजे x = 6 आहे आणि y = 1, बरोबर. तर हे कशाला लिहितो, का उपयोग आहे याचा, पुढच्या वेळीमध्ये बघूया. हे आपण का लिहितो असं, कसं काय उपयोगाचं आहे असं लिहिणं, तर ह्याचा उपयोग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.
है ना. तर ही झाली पहिली मेथड. आता आपण दुसरी मेथड बघूया. तर आपण पहिली मेथड बघितलं है ना. आता दुसरी मेथड बघूया, म्हणजे मेथड सेकंड. यामध्ये काय करायचं तर ॲज इट इज पहिलं सर्वप्रथम ॲज इट इज इक्वेशन लिहायची, नंबरिंग करायचं. म्हणजे हा इक्वेशन नंबर 1 झाला, तर हा इक्वेशन नंबर 2 है ना. तर यामध्ये तुम्हाला काय करायला होणार तर पहिला मी लिहितो म्हणजे लेटेस्ट राईट let us write the value of y in terms of x from equation 2. तर दुसऱ्या मेथडमध्ये काय करायचं नेमकं तर हा जो दुसरा इक्वेशन मध्ये आहे तर इथे काय दिलं आहे लेट अस राईट व्हॅल्यू ऑफ y इन टर्म्स ऑफ x फ्रॉम इक्वेशन 2. इथे काय दिलं आहे तर लेट अस राईट व्हॅल्यू ऑफ y इन टर्म्स ऑफ x फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजे काय तर इक्वेशन 2 मधून y ची किंमत अशी द्यायची की ते x च्या टर्म मध्ये असायला पाहिजे. तर कसं तर इथे बघा इक्वेशन नंबर 2 असं. तर हा जर इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला y इन टर्म्स ऑफ x द्यायचं आहे. म्हणजे कसं तर बघा 2x हे प्लस मध्ये इकडे गेलं मायनस, म्हणजे y इज इक्वल्स टू 13 मायनस 2x. हे झालं द व्हॅल्यू ऑफ y इन टर्म्स ऑफ x है ना. तर या प्रकारचं आपल्याला कंडिशन इथं तर आपण काय केलं तर y ची व्हॅल्यू x च्या टर्म मध्ये काढलं कोणास यूज करून तर इक्वेशन 2 कोणास यूज करून तर इक्वेशन 2 यूज करून. आता इक्वेशन 1 पण आपण यूज केलं असतं पण का केलं नाही तर इथं जर आपण y इन टर्म्स ऑफ x काढायला गेलं तर इथं तुम्हाला काढून दाखवतो बघा. म्हणजे हाच इक्वेशन आपण कसं घेता येईल तर 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 9 आहे. तर हेच आपल्याला व्हॅल्यू ऑफ y इन टर्म्स ऑफ x द्यायचं असेल इक्वेशन 1 मध्ये तर पहिला आपल्याला हे मायनस 3y इकडे घेऊन परत 9 इकडे घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं तर 3y इज इक्वल्स टू 2x मायनस 9 आणि परत y म्हणजेच काय 2x मायनस 9. तर हे y इन टर्म्स ऑफ x आहे इक्वेशन 1 नुसार. तर हे जे इक्वेशन आहे ते खूप किचकट होईल पुढं. आपण जेव्हा हे इक्वेशन आपण यूज कराल पुढं तर हे खूप किचकट होईल. त्यामुळं हे यूज न करता आपण इक्वेशन 2 यूज केलं. कारण का तर y चे कोएफिशियंट हे 1 आहे. त्यामुळं हे आपल्याला यूज केलं इक्वेशन 2 आपण यूज करून. इक्वेशन 2 आपण यूज का केलं इक्वेशन 2 आपण यूज का केलं कारण हे जो इक्वेशन 2 यूज करून y ची व्हॅल्यू काढेल किंवा y ची व्हॅल्यू आपण जे इक्वेशन काढेल ते सोपे पडेल पुढे सॉल्व्ह करण्यासाठी. तर आता हे काय करायचं तर सबस्टिट्यूटिंग y is equal to 13 minus 2x in equation 1. म्हणजे हे जे आपण व्हॅल्यू काढले आहे y इन टर्म्स ऑफ x ते आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. म्हणजे आता कसं करणार तर बघा हे इक्वेशन नंबर 1 आहे ना 2x मायनस 3y. तर ही y ची व्हॅल्यू यामध्ये पुट करायचं म्हणजे 2x मायनस 3 परत हे काय 30 मायनस 2x इज इक्वल्स टू 9. बरोबर. आता इथे तुम्हाला महत्त्वाचं आहे तुम्हाला आता प्रोडक्ट माहिती आहे ना. तर प्रोडक्टचे काही रूल्स आहेत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे अंकामध्ये काही रूल्स आहेत. म्हणजे प्रोडक्ट मध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्ही टर्मचे जर प्रोडक्ट होत असाल तर कोणता चिन्ह येईल तर इथे मी लिहितो बघा. तर प्रोडक्ट मध्ये ना समजा एक संख्या निगेटिव्ह आणि दुसरी संख्या पॉझिटिव्ह असेल है ना तर त्याची व्हॅल्यू म्हणजे त्याचा गुणाकार निगेटिव्ह असतो. की समजा अजून परत दुसरी कंडिशन काय समजा एक संख्या निगेटिव्ह असेल आणि दुसरी पण संख्या निगेटिव्ह असेल तर त्याचा गुणाकार पॉझिटिव्ह येतो है ना. परत तिसरं एक संख्या पॉझिटिव्ह असेल दुसरी संख्या निगेटिव्ह असेल तर त्याचा गुणाकार सुद्धा निगेटिव्ह येतो. आणि शेवटचं म्हणजे काय तर एक संख्या पॉझिटिव्ह असेल दुसरी पण संख्या जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा गुणाकार नेहमी पॉझिटिव्ह येतो.
हा जो प्रकार आहे म्हणजे हा जो कंडिशन्स आहेत चार, हे खूप महत्वाचं आहे गुणाकारामध्ये. म्हणजे एक संख्याचा निगेटिव्ह असेल आणि एक संख्या जर पॉझिटिव्ह असेल तर कोणती संख्या येईल गुणाकार करून. म्हणजे समजा एक संख्या निगेटिव्ह असेल आणि दुसरी संख्या पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही संख्याचा गुणाकारला चिन्ह निगेटिव्ह येणार. दुसरी म्हणजे काय, एक संख्या निगेटिव्ह असेल दुसरी पण संख्या निगेटिव्ह असेल त्याचा प्रोडक्टला चिन्ह येणार पॉझिटिव्ह. तिसरी, एक संख्या जर पॉझिटिव्ह असेल दुसरी संख्या पण निगेटिव्ह असेल तर त्या दोघांचा गुणाकारला चिन्ह निगेटिव्ह येणार. परत चौथी म्हणजे लास्ट काय, एक संख्या जर पॉझिटिव्ह असेल दुसरी संख्या पण पॉझिटिव्ह असेल तर दोघांचा गुणाकारला चिन्ह येणार पॉझिटिव्ह. हे प्रोडक्टचे चार रूल्स आहेत, ते यूज करून आपण ह्याचा गुणाकार करूया. तर कसं, तर 2x - 3 × 13 है ना. आता इथे काय निगेटिव्ह आहे, इथे पण निगेटिव्ह आहे ना. निगेटिव्ह इथे काय निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह है ना. म्हणजे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. परत आहे 3 × 2x, दोघांचा गुणाकार आहे सर इक्वल्स टू 9. बरोबर आलं. इथे बघा 2x 13 × 39 निगेटिव्ह चिन्ह येणार, कारण का निगेटिव्ह आणि इथे पॉझिटिव्ह आहे ना. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चिन्ह काय येणार निगेटिव्ह, म्हणजे काय -39 प्लस हे काय 3 × 2x म्हणजे 6x = 9. आता बघा 6x + 2x = 8x -39 = 9 है ना. आता 8x 39 राईट हँड साइडला गेलं तर 8x = 48. बरोबर. 8x = 48. x ची व्हॅल्यू काय येणार, तर x = 48/8 म्हणजेच काय x = 848 म्हणजे x = 8. x = 48/8 म्हणजेच काय x = 6. तर x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. कसं, तर y इन टर्म्स ऑफ x मध्ये केलं, ते जो इक्वेशन आहे तो इक्वेशन 1 मध्ये पुट केलं आणि हे सिम्प्लिफाय केलं, हे सॉल्व्ह करत गेलं तर x ची किंमत आपल्याला मिळेल. आता नेहमीप्रमाणे x ची व्हॅल्यू जर मिळालं तर ते कसं, तर ते x ची व्हॅल्यू जर मिळालं तर y ची व्हॅल्यू कसं काढायचं, तर आपण ते इक्वेशन लिहिलं होतं माहिती आहे ना. म्हणजे y = 13 - 2x इन टर्म्स ऑफ x है ना. हे आपण इक्वेशन काढलं होतं ना. म्हणजे y = 13 - 2x, y ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ x मध्ये काढलं होतं, त्यामध्ये x पुट करायचं. म्हणजे 13 - 2 × काय आले 6. 13 - 6 × 2 12 आणि 1 है ना. म्हणजे y = 1. हे झालं इक्वेशन, म्हणजे हे झालं सोल्युशन. x = 6 and y = 1 are the x = 6 and y = 1 is the solution of this simultaneous linear equation. बरोबर. तर हे कसं काढलं तुम्हाला कळालं. म्हणजे मेथड 2 मध्ये सर्वात प्रथम काय करायचं, y इन टर्म्स ऑफ x चे इक्वेशन काढायचं. ते इक्वेशन आपण या उदाहरणामध्ये तो इक्वेशन हा येईल है ना. मग हे इक्वेशन यामध्ये पुट करायचं, म्हणजे इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 मध्ये जर पुट केलं आणि ते जर सिम्प्लिफाय करत गेलं तर x ची व्हॅल्यू निघेल है ना. मग x ची व्हॅल्यू जर निघालं तर ते x ची व्हॅल्यू आपण या y च्या इक्वेशन मध्ये पुट करायचं, मग आपल्याला y ची किंमत मिळते है ना. म्हणजे शेवटी लिहायचं सोल्युशन. शेवटचा आन्सर काय, x = 6 y = 1 is the solution है ना. हे एक प्रकार झाला ना. म्हणजे x = 6 आणि y = 1 दोन्ही प्रकार यूज करून आपल्याला ते सोल्युशन मिळणार आहे. फक्त एवढंच की मेथड 1 तुम्हाला सोपी पडणार आहे का मेथड 2 तुम्हाला सोपी पडणार आहे है ना. कोणतीच तुम्ही यूज करू शकता. म्हणजे मेथड 2 तुम्हाला सोपी पडले तर मेथड 2 तुम्ही यूज करा. मेथड 1 जर सोपी पडेल तर ती यूज करा है ना. तर हे झालं पहिलं उदाहरण. आता ह्याच्या पुढचं अजून एक उदाहरण घेऊया.